Next point in a structure is structure within a, sorry, array within a structure. Array within a structure. Okay, so array within a structure means what? As the name implies that the array तुम्ही डिक्लेअर करणार स्ट्रक्चर मध्ये. ओके, जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये स्ट्रक्ट स्टुडंट घेतलेलं. ओके, अँड इन दॅट आपण काय केलं, कॅर नेम. ओके, आणि नेम 30. सो हा कॅरेक्टर ॲरे घेतला. सो ॲरे कुठे घेतला आपण, विदिन अ स्ट्रक्चर. सो या स्टार्ट आणि एंड ब्लॉकच्या. पण आपण कॅरेक्टर ॲरेला असं सेपरेट ॲरे कन्सिडर नाही करत. इट इज लाईक अ स्ट्रिंग. ओके, बिकॉज आपण स्कॅन करताना लूप वगैरे यूज करतो का, नाही. ॲरे स्कॅन कसं करतो, डायरेक्टली गेट्स फंक्शननी किंवा स्कॅनएफनी डायरेक्टली, जसं आपण नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर स्कॅन करतो तसं करतो. ओके, पण आपले जे इंटिजर ॲरे असतात, फ्लोट ॲरे असतात, ते आपण कसे स्कॅन करतो, लूपनी. ओके, सो दॅट टाइप ऑफ ॲरे पाहिजे. हा ते ॲरे आहेच आहे विदिन अ स्ट्रक्चर. ओके, बट आता आपण इंटिजर, फ्लोट वगैरे ॲरे घेणार विदिन अ स्ट्रक्चर. ओके, सो हाऊ टू डिक्लेअर ॲरे विदिन अ स्ट्रक्चर. हा पण ॲरे आहे, पण ऍक्च्युअली त्याच्यावरती जे आपण ऑपरेशन करतो, जसं स्कॅनिंग वगैरे, ते लाईक आपण नॉर्मल जसं आपलं इंटिजर व्हेरिएबल आहे, फ्लोट व्हेरिएबल आहे, कसं स्कॅन करतो तसंच एका स्कॅनएफने स्कॅन करतो. लूप वगैरे यूज नाही करत, जरी हा ॲरे असला तरी. ओके, बट आता आपण असा ॲरे घेणार आहे की जो स्कॅन करण्यासाठी वी नीड अ लूप. ओके, सो दॅट टाइप ऑफ ॲरे वी आर गोइंग टू डिक्लेअर in a structure. So it is called as a array within a structure. Okay, आपला जो array आहे, one dimensional array, integer or float array, that array we are going to declare inside a structure. So it is called as a array within a structure. Okay, so previous आता array within a structure exact कधी यूज करायचं किंवा कोणतं व्हेरिएबल घ्यायचं स्ट्रक्चर मधलं की जो array असला पाहिजे. ओके, तर बघा प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण एक स्ट्रक्ट स्टुडंट घेतलेलं. ओके, आणि त्याच्यामध्ये बघा आपण इंट रोल नंबर. ओके, हा एक घेतलेला पॉइंट, मेंबर, देन कॅरेक्टर नेम घेतलेलं, अँड आफ्टर दॅट आपण 3 सब्जेक्टचे मार्क्स घेतले होते. इंट सब्जेक्ट 1, ओके, इंट सब्जेक्ट 2, इंट सब्जेक्ट 3. ओके, सो आता बघा 3 सब्जेक्टचे मार्क्स होते. आता सपोज तुम्हाला जर 5 सब्जेक्टचे मार्क्स असतील तर तुम्ही 5 सेपरेट इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यापेक्षा सब्जेक्टचे मार्क्स तर इंटिजरच असणार आहेत. ओके, सो ते तुम्ही काय करू शकता, एका ॲरे मध्ये घेऊ शकता. ओके, सो आपण काय करणार, फक्त ॲरे विदिन अ स्ट्रक्चर मीन्स व्हॉट, की कॅरेक्टर ॲरे तर आहेच आहे, पण अदर दॅन कॅरेक्टर ॲरे आपण एखादा ॲरे घेणार आहे जो की स्ट्रक्चर मध्ये डिक्लेअर करणार आहे. सो आपण काय करू शकतो की माझे जे सब्जेक्टचे मार्क्स आहेत ते 3 सब्जेक्टचे मार्क्स असू द्या, 4, 5, 6 किती पण. ओके, सो जेवढ्या सब्जेक्टचे मार्क्स तेवढ्या साईजचा आपण एक ॲरे घेणार. म्हणजे 5 सब्जेक्टचे मार्क्स इफ यू वॉन्ट टू एंटर, देन 5 डिफरंट व्हेरिएबल्स घेण्यापेक्षा आपण एकच व्हेरिएबल घेणार ॲरे टाइपचं. ओके, सो मी काय करणार बघा, इथं इंट सब्जेक्ट. ओके, आणि इथे आपण 3 सब्जेक्टचे घेतलेले, सो मी इथे 3 केलं. ओके, जर तुम्हाला 5 सब्जेक्टचे घ्यायचे तर 5. सो 3 डिफरंट व्हेरिएबल डिक्लेअर करण्यापेक्षा मी काय केले, एकच सब्जेक्ट डायरेक्ट काय घेतला, डिक्लेअर केला ऑफ अ 3 साइज, बिकॉज आय वॉन्ट टू एंटर द मार्क्स ऑफ अ 3 सब्जेक्ट. आलं लक्षात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक ऍव्हरेज घेतलेलं. सो ऍव्हरेजला ऑप्शन नाहीये, त्याच्यासाठी सेपरेट व्हेरिएबलच घ्यावं लागेल. ओके, नाव बघा सेम टाइपचे असणार आहेत ना मार्क्स इंटिजर, सो आपण ते सेपरेट व्हेरिएबल्स घेण्यापेक्षा आपण काय केलं, ओनली 1 व्हेरिएबल घेतलं. आलं का लक्षात, ठीक आहे. सो हे झालं ॲरे डिक्लेरेशन विदिन अ स्ट्रक्चर. ठीक आहे, नाव आता हे कसं ऍक्सेस करायचं. नाव ठीक आहे, तर ॲरे तर डिक्लेअर केला, नेम हा ॲरे होता, पण तो ऍक्सेस करायला काही प्रॉब्लेम नाहीये. डायरेक्टली आपण एका स्कॅनएफनी करत होतो, फक्त याचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं की. ओके, नाव आता या स्ट्रक्चर मध्ये एका एक ॲरे आहे. नाव हाऊ टू स्कॅन द व्हॅल्यूज ऑफ दिस. ओके, सो आता तुम्हाला माहिती जे आपण ॲरेच्या इनसाइड डिक्लेअर करतो, जे जे व्हेरिएबल्स असो, ॲरे असो, तर ते काय असतात, मेंबर्स असतात. परत एकदा रिकॉल करते बघा, these are the members of the structure. So to access these members outside the structure means inside the main we need a structure variable. So next काय आहे, आपण structure variable declare करणार. कसं करणार डिक्लेअर, struct keyword student
नेम स्ट्रक्चरचं अँड देन एस, सपोज एकच घेतलं एस. ओके, नाऊ आता आपण काय करणार, वन बाय वन व्हॅल्यू एंटर करणार. सो एंटर रोल नंबर आणि नेम, जसं आपण प्रिव्हियसली एंटर करायचो तसंच एंटर करायचं. रोल नंबर %D आणि नेम %S. रोल नंबर %D आहे, सो आपण एम्परसँड लिहिणार. ओके, एम्परसँड S डॉट रोल नंबर आणि नेम काय आहे, कॅरेक्टर ॲरे, सो जस्ट S डॉट नेम. नो नीड टू ऍड अ एम्परसँड सिम्बॉल. ओके, आता हे तुम्हाला माहिती आहे. नाऊ आता आपल्याला एक इंटिजर व्हेरिएबल आय डिक्लेअर करावं लागेल, बिकॉज जेव्हा आपण इंटिजर ॲरे स्कॅन करतो तेव्हा आपल्याला लूप हे मस्ट असतो. ओके, सो आता आपण काय करणार, एंटर मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स. ओके, सो आपण 3 सब्जेक्ट्स घेतले होते, सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3. त्याच्याऐवजी आता मी लूप घेतलेला आहे, सॉरी ॲरे घेतलेला आहे. सो मी इथे काय करणार, लूप घेणार I 0 पासून I लेस दॅन 3 नॉट इक्वल टू 3. ओके, I प्लस प्लस आणि इथे स्कॅन कसं करणार, %D एम्परसँड S ऑफ I डॉट, सॉरी S डॉट सब्जेक्ट ऑफ I असं स्कॅन करणार. ओके, बिकॉज जसं डॉट एस डॉट नेम करतो, एस डॉट रोल नंबर करतो, तसं सब्जेक्ट इज ऑल्सो द मेंबर ऑफ द स्टुडंट. ओके, सो आपल्याला ते ऍक्सेस करणारी S डॉट सब्जेक्ट ऑफ I, देन फॉर लूप कम्प्लीट. आता बघा मी इथे 0 पासून का स्टार्ट केलं, बिकॉज आता आपल्याला 3 सब्जेक्टचे मार्क्स पाहिजेत, तर मी 3 सब्जेक्टचाच ॲरे घेतलाय. सो ह्याच्यासाठी मेमरी अलोकेशन कसं होणार, सब्जेक्ट ऑफ 0, सब्जेक्ट ऑफ 1 अँड सब्जेक्ट ऑफ 2 असे 3 सब्जेक्टचे मार्क्स. म्हणजे फर्स्ट सब्जेक्टचा मार्क्स 0 इंडेक्सला जाणार, सेकंडचा फर्स्ट इंडेक्सला आणि थर्डचा सेकंड इंडेक्सला. तर हे तुम्हाला माहिती. ओके, नाऊ रोल नंबर, नेम, ओके, अँड ऍव्हरेज. ठीक आहे, सो जेव्हा मी आता स्टुडंटचं जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करेल तेव्हा त्या एस साठी अशी मेमरी काय होणार, अलोकेट होणार एस साठी. ओके, ही 2 बाइट्स. नेम साठी किती, 30 बाइट. ॲरे 3 साईडचा आहे, सो ह्याच्यासाठी 2 बाइट, म्हणजे इच ब्लॉक 2 बाइटचा, बिकॉज इंटिजर ॲरे आहे. 2 बाइट आणि फ्लोट साठी 4 बाइट. सो हे एवढ्या साईजचे 32, 34, 36, 38 अँड 42 बाइट ऑफ मेमरी अलोकेट होणार. तर हे तुम्हाला माहिती. ओके, नाऊ आता फक्त व्हॅल्यू कशा जाणार, नाऊ एंटर रोल नंबर, स्क्रीनवर डिस्प्ले होईल. तुम्ही जो रोल नंबर आणि नेम टाकणार, रोल नंबर अँड नेम, ते कुठे जाणार, एसच्या रोल नंबर ब्लॉक मध्ये आणि एसच्या नेम ब्लॉक मध्ये. सपोज मी इथे 10 टाकलं, इथे ABC टाकलं. ओके, नाऊ आता ॲरे बघा, एंटर मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट डिस्प्ले झालं. नाऊ आय किती झाला बघा, 0 झाला. 0 इज लेस दॅन 3, कंडिशन ट्रू, बिकॉज वी वॉन्ट टू एंटर द 3 व्हॅल्यूज. ओके, सो 0 इज लेस दॅन 3, कंडिशन ट्रू. सो जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, एस ब्लॉकच्या सब्जेक्ट ऑफ 0 मध्ये. सो एस ब्लॉकच्या सब्जेक्ट ऑफ 0 मध्ये व्हॅल्यू जाणार. सपोज मी टाकली 40. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 1 होणार. ओके, नाऊ जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती एस डॉट सब्जेक्ट ऑफ आय मध्ये जाणार. सो एस ऑफ सब्जेक्ट ऑफ आय मीन्स काय, आय किती आहे, 1 आहे, सो 1 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 60. नेक्स्ट टाइम आय किती होणार, 2 होणार. 2 इज लेस दॅन 3, कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती एस ब्लॉकच्या सब ऑफ 2 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 80. ओके, नेक्स्ट टाइम आय 3 होणार. नाऊ 3 इज लेस दॅन 3, कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो, म्हणजे आपले तिन्ही पण सब्जेक्टचे मार्क्स घेऊन झाले. नाऊ वी नीड टू कॅल्क्युलेट द ऍव्हरेज. तर ऍव्हरेज कसं कॅल्क्युलेट करणार बघा, जसं आपण सम ऑफ इलेमेंट्स इन ॲरे करायचो ना, सो पहिल्यांदा आपल्याला सम करून घ्यावी लागेल ऑल इलेमेंट्सची. ओके, सो मी ते असं करू शकते, ऍव्हरेज इज इक्वल टू, किंवा आपण एक सम व्हेरिएबल घेऊयात. इथे एक सम इक्वल टू 0 घेऊ, देन सम इज इक्वल टू सम प्लस एस डॉट सब्जेक्ट ऑफ आय. सम इज इक्वल टू सम प्लस एस डॉट सब्जेक्ट ऑफ आय. ओके, आता बघा हा सम जो आहे तो मी मेन मध्ये डिक्लेअर केलाय. सो इट इज अ नॉट पार्ट ऑफ द स्ट्रक्चर स्टुडंट. सो सम व्हेरिएबल
स्ट्रक्चर व्हेरिएबलने ऍक्सेस करायची गरज नाही. जसं आपण आय ऍक्सेस केलंय का, नाही. सेम त्याच वेनी सम जे व्हेरिएबल आहे ते आपण मेन मध्ये डिक्लेअर केलेलं आहे, इनसाइड स्ट्रक्चर डिक्लेअर केलेलं नाहीये. सो ते आपण नॉर्मल जसं व्हेरिएबल ऍक्सेस करतो तसंच ऍक्सेस करायचं. ओके, सो मी काय केलं, ह्या लूपनी काय केलं, जे अरे मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत सब्जेक्टच्या त्यांची सम करून घेतली. मग ऍव्हरेज कसं येईल, सम डिवाइड बाय 3. सो हा ऍव्हरेज जो आहे दॅट इज अ पार्ट, ऍव्हरेज व्हेरिएबल जे आहे ते स्ट्रक्चरचं पार्ट आहे. सो ते कसं कॉल करणार आता तुम्ही, एस डॉट एव्हीजी, बिकॉज ऍव्हरेज इज अ मेंबर ऑफ अ स्ट्रक्ट स्टुडंट. ओके, सो आता बघा कसं होणार की आय परत 0 होणार, 0 इज लेस दॅन ट्रू. नाउ सम काय होती आपली 0. ओके, सम काय होती 0, 0 प्लस एस डॉट सब्जेक्ट ऑफ 0. सो एस मधल्या सब्जेक्ट ऑफ 0 मध्ये काय व्हॅल्यू आहे 40. सो 0 प्लस 40, 40 सम मध्ये स्टोअर झाली. नेक्स्ट टाइम आय किती झाला, 1 झाला. नाउ सम किती आहे 40, 40 प्लस एस डॉट सब्जेक्ट ऑफ आय, आय काय 1 आहे. सो सब्जेक्ट ऑफ 1 मध्ये काय आहे 60. सो आला 100, 100 कुठे सेव्ह झालं, सम मध्ये. नेक्स्ट टाइम आय 2 झाला. सो 100 प्लस एस डॉट सब्जेक्ट ऑफ आय. सो आय किती आहे 2 आहे ना. सो एस मधल्या सब्जेक्ट ऑफ 2 मध्ये आहे 80. सो गेले ते 180. ओके, नाउ नेक्स्ट टाइम आय 3 होणार. नाउ कंडिशन फॉल्स होणार, लूपच्या बाहेर आलं. 180/3 म्हणजे ऍव्हरेज मध्ये काय गेलं 60. ओके, आणि मग आता आपण 1 बाय 1 ऑल दी व्हॅल्यूज काय करणार, डिस्प्ले करणार. ओके, सो आता ऍव्हरेज, आता आपल्याला ऑल व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. सो आता आपण डिस्प्ले करणार. सो आता बघा, रोल नंबर, नेम डिस्प्ले करा. सपोज नेम इक्वल टू %s s dot name. Okay, now roll number equal to %d s dot roll number. ओके, नाउ आता सब्जेक्ट 3 चे मार्क्स आहेत. सो लूप लागेल आपल्याला ऑब्विसली, बिकॉज ऍरे प्रिंट करायचा आहे तर लूप लागतच आपल्याला. ओके, देन प्रिंटफ इथे मार्क्स प्रिंट करा, %d s डॉट सब्जेक्ट ऑफ आय. स्कॅनएफ जसं यूज करतो तसंच, फक्त एम्परसेंड लिहायचं नाही. आणि शेवटी ऍव्हरेज प्रिंट करा, %f s डॉट एव्हीजी. झाला प्रोग्राम. आलं लक्षात. सो आपण हे काय केलं, ऍरे विदिन अ स्ट्रक्चर केलं. सो आता मी एकदा तुम्हाला रन करून दाखवते प्रोग्राम. काही नाही, तोच प्रोग्राम आहे बघा, फक्त त्याच्यामध्ये आपण 3 सेपरेट व्हेरिएबल घेण्यापेक्षा आपण काय केलं, एक ऍरेज घेतला. बिकॉज जर सब्जेक्टचे मार्क्स इन्क्रीमेंट झाले, सपोज 5, 7 सब्जेक्टचे जर तुम्हाला एंटर करायचे असतील, then it is not feasible way to declare that number of the variables in a structure. बिकॉज आपण ऍरेज का यूज करतो की सेम टाइपचे जर व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचे असतील तर आपण काय करतो, ऍरे घेतो. ओके, सो त्या कन्सेप्टनेच आपण काय घेतलाय, ऍरे घेतलाय सब्जेक्ट. ओके, स्ट्रक्ट. आता तुम्ही एम्प्लॉईचा मी तुम्हाला प्रोग्राम सांगितलेला आहे, तर तो मी स्टुडंट वरती का घेते, बिकॉज एम्प्लॉईच्या डेटामध्ये आपल्याला असं ऍरे वगैरे काय घ्यायचा ते एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मिळत नाही. सो आपण मी स्टुडंट एकाच एक्झाम्पल वरती तुम्हाला घेते, म्हणजे तुम्हाला इझिली कन्सेप्ट करतील. ओके, आणि तुम्ही ह्याच कन्सेप्ट एम्प्लॉई डिटेल्स वरती करा. बघा, आता आपण 5 सब्जेक्टचे पण घेऊ शकतो. ओके, मग आपल्याला सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3, सब्जेक्ट 4, सब्जेक्ट 5 हे डिक्लेअर करण्यापेक्षा आपण फक्त ऍरे घेतला सब्जेक्टचा 5 साईजचा. आलं लक्षात. नाउ फ्लोट एव्हीजी. आता हे आपलं ऑलरेडी बाकीचं झालेलंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये काय ऍरे विदिन अ स्ट्रक्चर मध्ये हे झालं ऍरे विदिन अ स्ट्रक्चर, बिकॉज आपण ऍरे डिक्लेअर केलेला आहे इनसाइड स्ट्रक्चर. ओके, नाउ इंट मेन. ठीक आहे, नाउ डिक्लेअर द स्ट्रक्चर व्हेरिएबल बिकॉज वी वॉन्ट टू स्कॅन द व्हॅल्यूज ऑफ मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर. सो हे जे मेंबर्स आहेत स्ट्रक्चरचे त्यांची
व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी और ते मेंबर्स ऍक्सेस करण्यासाठी वी नीड अ व्हेरिएबल ऑफ अ स्ट्रक्चर. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ printf एंटर रोल नंबर, तुम्ही सेपरेट लिहिलं तरी चालेल. s डॉट रोल नंबर, रोल लिहिले फक्त मी. ओके. नाउ printf एंटर नेम, scanf percent s बिकॉज कॅरेक्टर अरे आहे, कॉमा s डॉट नेम. ओके. नाउ printf enter marks of 5 subjects. ओके. सो मार्क्स स्कॅन करण्यासाठी आपल्याला लूप लागेल, बिकॉज मार्क्स साठीचा जो ऍरे आहे आपण काय घेतलेला आहे, ऍरे घेतलेला आहे. सो scanf ऍरे इंटिजर आहे, सो s डॉट सब ऑफ I. ठीक आहे. नाउ इथे आपल्याला एक I and then sum equal to 0. सो मेन मध्ये जे व्हेरिएबल्स आहे जसं I आहे, सम आहे, सो ते ऍक्सेस करायला आपल्याला s डॉट ची गरज नाही. s ची का गरज आहे s आणि डॉट ऑपरेटरची? बिकॉज आपण स्ट्रक्चर मध्ये डिक्लेअर केलेले व्हेरिएबल ऍक्सेस करतो, पण आता I आणि सम तर आपण स्ट्रक्चर मध्ये नाही डिक्लेअर केलेला, मेन मध्ये केलेला आहे, सो ते डायरेक्टली ऍक्सेस करायचे. ओके. आता मार्क्स एंटर करून झाले. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द ऍव्हरेज. तो आता ऍव्हरेज साठी पण आपण काय करणार आहे, आपण एकाच लूप मध्ये पण करू शकतो, मग ते तुम्हाला परत कन्फ्युजन होईल. सो मी सेपरेट लूप घेते. जसं आपण सम ऑफ एलिमेंट्स इन ऍरे केलं ना, सेम तसंच करायचं आहे. बिकॉज ऍव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट आपल्याला सम ऑफ एलिमेंट्स इन, पहिल्यांदा ऍरे मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे घ्यावे लागतील, देन आपण ऍव्हरेज काय करणार, कॅल्क्युलेट करणार. सम डिवाइड बाय नाउ 5 बिकॉज नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत, 5 आहेत. ओके. नाउ सगळे आता व्हॅल्यू झाल्या ना, वन बाय वन आपण एंटर करू, डिस्प्ले करू. रोल नंबर इक्वल टू %d, कॉमा s डॉट रोल. ओके. नाउ printf स्लॅश n नेम इक्वल टू %d, कॉमा s डॉट नेम. printf स्लॅश n, देन आता आपल्याला marks of 5 subjects. ओके. ऍरे प्रिंट करायचा आहे. सो ऍरे प्रिंट करायला, बिकॉज मार्क्स आपल्या ऍरे मध्ये आहेत, सो ऍरे प्रिंट करायला आपल्याला लूप रिक्वायर्ड असतं. हे आता आपल्याला माहिती आहे, आपण भरपूर सारे ऍरेचे प्रोग्राम्स घेतलेले आहेत. सो जस्ट स्कॅनफ च्या ऐवजी printf and then प्रिंट करताना स्पेस साठी फक्त मी पर्सेंटेजच्या पुढे स्पेस दिले. ओके. दोन एलिमेंट्स मध्ये स्पेस येण्यासाठी, आणि आफ्टर दॅट लास्टला ऍव्हरेज इक्वल टू %f, कॉमा s डॉट ab, रिटर्न 0. ओके. सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट. कॉमा, येस, कंपाइल करा आणि रन करा. एंटर रोल नंबर, नेम, मार्क्स ऑफ 5 सब्जेक्ट्स टाका. 5 झाले. 1 2 3 4. बेटा काहीतरी रन टाइम एरर आली आहे, चेक करते. रन टाइम काय एरर आली ते, %लिहायचं राहिलं बघा.
स्कॅनएफ मध्ये. ओके, स्मॉल स्मॉल मिस्टेक असतात बघा, तुमच्याकडूनच होतात, असं नाही, टाइप करताना होऊ शकतात. सो एकदा प्रोग्राम क्रॉस चेक करायचा. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. आता 5 सब्जेक्टचे मार्क्स टाकून घ्या. ठीक आहे बघा, आणि हे ऍव्हरेज आलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं अरेज विदिन अ स्ट्रक्चर. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट बघा, जसं मी तुम्हाला प्रिव्हियस स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा, की स्ट्रक्चरचं व्हेरिएबल आपचे 2 वेज आहेत, ते तुम्ही कोणत्या पोझिशनला डिक्लेअर करू शकता. ओके, एक इनसाइड मेन करू शकतो, जे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवले. मेन मध्ये स्ट्रक्ट नेम, देन स्ट्रक्ट कीवर्ड, स्ट्रक्चरचं नेम, अँड देन स्पेस देऊन व्हेरिएबल नेम द्यायचं. ओके, अजून एक वे काय आहे बघा, कुठे तुम्ही डिक्लेअर करायचं. सपोज स्ट्रक्ट स्टुडंट घेतलं. ओके, किंवा आता आपण एक वेगळा घेऊयात. सपोज स्ट्रक्ट रेक्ट घेतलं, रेक्टँगल साठी. रेक्टँगल एक स्ट्रक्चर घेतलं, तो रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय असतात? ऑब्विसली लेंथ, ब्रेड्थ. ओके, देन आता आपण काय करूयात, इंटिजर लेंथ आणि ब्रेड्थ आहे, तर एरिया पण ऑब्विसली इंटिजरच येणार, आणि पेरिमीटर असं घेऊयात आपण. ओके, आता जर मला आता हे व्हेरिएबल जर व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल, तर आपण कुठे ऍक्सेस करतो, कसं ऍक्सेस करतो? मेन मध्ये आपण काय करतो, स्ट्रक्चरचा व्हेरिएबल डिक्लेअर करतो. स्ट्रक्ट कीवर्ड, देन स्ट्रक्चरचं नेम, आता मी तर रेक्टँगल दिलेला आहे, देन R1 असं करतो. ओके, मग नंतर एंटर लेंथ, मग R1 डॉट असं करतो. ओके, सो इथे मेन मध्ये एक वे झाला की तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता स्ट्रक्चरचा. ओके, तर मेन मध्ये जर डिक्लेअर करायचं असेल तर सिंटॅक्स काय? स्ट्रक्ट कीवर्ड, स्ट्रक्ट कीवर्ड, देन नेम ऑफ द स्ट्रक्चर यू हॅव गिवन, स्टुडंट असेल तर स्टुडंट, एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉई, जे असेल ते, अँड देन द व्हेरिएबल नेम ऑफ द स्ट्रक्चर. ओके, मग तुम्ही R1 डॉट लेंथ असं ऍक्सेस करता मेन मध्ये. ओके, आता दुसरा एक वे काय, की तुम्ही मेन मध्ये करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, की जिथे स्ट्रक्चर तुम्ही एंड करता, सेमिकोलन देतात, तर सेमिकोलनच्या आधीच तुम्ही काय करायचं, व्हेरिएबल, मग तिथे स्ट्रक्ट कीवर्ड वगैरे लिहायची गरज नाही, तर ऑलरेडी आहे स्ट्रक्ट रेक्टँगल आणि R1. ओके, तुम्हाला मोर दॅन 1 पाहिजे, जसे आपण स्टुडंटचे 2 व्हेरिएबल्स क्रिएट केले, तर R1, R2. आलं लक्षात? सो इथे जर हेच जर मला मेन मध्ये करायचं असतं 2 व्हेरिएबल, तर कसे केले असते? स्ट्रक्ट रेक्टँगल R1, R2. सो ह्याच्या मेनच्या ऐवजी तुम्ही ते इथे पण करू शकता. स्ट्रक्ट जे आहे ते कंप्लीट झाल्यानंतर सेमिकोलन द्यायच्या आधी तुम्हाला जेवढे व्हेरिएबल्स पाहिजे तेवढे तुम्ही डिक्लेअर करू शकता. मग इथे केले की इथं लिहायचं हे स्टेटमेंट गरज नाही, तुम्ही डायरेक्टली मग मेन मध्ये रिमेनिंग कोड लिहून ते ऍक्सेस करू शकता. ओके, सो दिस इज अनदर वे टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. ओके, स्ट्रक्चर एंड झाल्यानंतर तुम्ही जो सेमिकोलन देता त्याच्या आधी तुम्हाला 1 डिक्लेअर करायचे, मोर दॅन 1 ऑब्जेक्ट, ते तुम्ही कॉमा देऊन ते व्हेरिएबल्स काय करा, डिक्लेअर करा. मग इनसाइड मेन डिक्लेअर करायची गरज नाही. ओके, सो आता आपण हा रेक्टँगलचा प्रोग्राम करूयात बघा ह्या वेनी. Okay, now hash include struct suppose rectangle. ओके, सो रेक्टँगल मध्ये इंट फ्लोट घेतलं तर मग एरिया वगैरे पण तुमचा फ्लोट होईल. एका लाईन मध्ये पण करू शकता, पण काय काय मेंबर्स आहेत ते ऍट अ टाइम बघितलं तरी कळायला पाहिजे त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर कडे. सो मी डिफरंट लाईन वरती घेतलेत. ओके, सो मेन मध्ये डिक्लेअर करायच्या ऐवजी मला ते एकाच रेक्टँगलचं पाहिजे, किंवा दोन्ही रेक्टँगलचं करून घेऊ, R1, R2, म्हणजे 2 रेक्टँगलचं एरिया आपण कॅल्क्युलेट करूयात. ओके, जसं 2 स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपण केलेली सेम तसंच. सो आता इथे मला स्ट्रक्ट रेक्टँगल R1, R2 द्यायची गरज नाही. ओके, सो डायरेक्टली व्हॅल्यू एंटर करायला लागा. एंटर लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल
1. Okay, now scanf %d, comma ampersand r1 dot length, comma ampersand r1 dot breadth. Okay, now same पहिल्या rectangle ची झाली, now दुसऱ्या rectangle ची. So enter length and breadth of rectangle 2. Okay, now scanf %d, first %d is for r1 r2 now dot length, comma second r2 because second rectangle चा breadth. ओके, हे झालं. नाव दोघांचे पण एरिया आणि पेरिमीटर काढून घ्या. तो r1 चा आता एरिया काढतोय आपण इक्वल टू r1 डॉट लेंथ इंटू r1 डॉट ब्रेड, जी आपण व्हॅल्यू घेतलेली आहे ती पहिल्या स्कॅनएफ मध्ये. नाव r1 डॉट पेरिमीटर, नाव r1 डॉट पेरिमीटर, पेरिमीटरचं काय असतं 2 इंटू ना ब्रॅकेट मध्ये r1 डॉट लेंथ प्लस r1 डॉट, तो काय r1 डॉट म्हणजे फर्स्ट रेक्टँगलचं काढतोय तो हा फॉर्म्युला येणार. ओके, आणि सेकंड रेक्टँगल मध्ये फर्स्ट रेक्टँगलचे एरिया आणि पेरिमीटर काढून झालं. ना सेकंड रेक्टँगल मध्ये फक्त इथे r2 द्यायचं. जे आपण दोन्ही स्टुडंटचं केलेलं सेम त्याच वेने करतोय. ओके, नाव आता ऑल दी व्हॅल्यू झालेले आहेत ना, 1 बाय 1 प्रिंट करा. रेक्टँगल 1, रेक्टँगल 1 ची मग लेंथ इक्वल टू %d, कॉमा r1 डॉट लेंथ printf ब्रेड प्रॉपर डिस्प्ले करा, फक्त ब्रेड इज इक्वल टू %d r1 डॉट ब्रेड. ओके, नाउ printf area is equal to %d, comma r1 dot area, and then printf perimeter is equal to %d, comma r1 dot perimeter. ओके, हे झालं रेक्टँगल 1. सेम असंच आपल्याला रेक्टँगल 2 चा डिस्प्ले करायचं. ओके, इथे आता रेक्टँगल 2 ओके, सेव, देन आता रिटर्न 0, सेव, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. सो फर्स्ट रेक्टँगलचं, सेकंड रेक्टँगलचं बघा. फर्स्ट रेक्टँगलची लेंथ आपण 10 आणि 5 टाकलेली. सो 10 इंटू 5 50, आणि मग त्याचं पेरिमीटर बरोबर. त्याच्यानंतर रेक्टँगल 2 चा आपण लेंथ 40 20 टाकलेली, त्याचा एरिया आला आणि त्याचा पेरिमीटर आला. आलं लक्षात. सो दिस इज अनदर वे टू डिक्लेअर द स्ट्रक्चर व्हेरिएबल. सो इनसाइड मेनच्या ऐवजी काय करायचं, जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर सेमीकोलन देता त्याच्या आधीच तुम्हाला जेवढे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे तेवढे तुम्ही काय घेणार आहे. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अरे ऑफ अ स्ट्रक्चर. नेक्स्ट पॉइंट आहे अरेज ऑफ अ स्ट्रक्चर. अरे विदिन अ स्ट्रक्चर झालं बघा. स्ट्रक्चर मध्ये अरे डिक्लेअर करायचं. आता अरे ऑफ अ स्ट्रक्चर, स्ट्रक्चरचा अरे डिक्लेअर करायचा मीन्स व्हॉट, स्ट्रक्चर जे व्हेरिएबल आहे ना, तर जसं आपण r1 r2 दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. ओके, सो सपोज आता तुम्हाला मोर दॅन 5 पाहिजे, मोर किंवा 10 व्हेरिएबल्स
10 रेक्टँगलची तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही R1 R2 R3 R4 R5 असं R10 पर्यंत थोडी ना डिक्लेअर करणार. ओके, दॅट इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. सपोज आता मला 2 स्टुडंटची इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड होती. सो प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय केलं आपण S1, S2, बट आता नाउ आय वॉन्ट टू add the or I want the information about the 10 student, then S1, S2, S3, S4 असं तुम्ही S10 पर्यंत करणार का? नाही, बिकॉज मग इच टाइम बघा आता आपला हा जो प्रोग्राम होता स्ट्रक्चरचा, बघा आता मला जर 10 रेक्टँगलचं पाहिजे तर मी R1 to R10 डिक्लेअर करणार. ओके, मग आता हे प्रिंटफ स्कॅनएफ एका रेक्टँगल साठी आहे असं मी 10 टाइम्स लिहिणार. प्रिंटफ स्कॅनएफ म्हणजे ह्या 2 लाईन्स मी 10 टाइम्स लिहिणार. तर प्रत्येक इच रेक्टँगलचा एरिया पेरिमीटर परत ह्या 2 लाईन्स मी 10 टाइम्स लिहिणार आणि परत हे प्रिंट करताना ह्या 5 लाईन्स मी 10 टाइम्स प्रिंट करणार म्हणजे ह्या 50 लाईन्स होणार. त्याच्यानंतर ह्या एरिया आणि पेरिमीटर जर कन्सिडर केलं तर ह्या 20 लाईन होणार 10 रेक्टँगलच्या. ओके, आणि परत ह्या वरच्या पण 20 लाईन्स होणार 10 रेक्टँगलच्या. ओके, सो आपला काय होतंय की आपला प्रोग्राम होणार आहे पण आपला कोड काय होणार आहे, जास्तच व्हास्ट होणार आहे. ओके, सो दिस इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. आता आपल्याला माहिती आहे की अरे आपण कधी डिक्लेअर करतो, जेव्हा सेम डेटा टाईपचे आपल्याला सेव्ह करायचा असतो. ओके, सो आता जे मी स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स आहेत R1 R2 R3 हे सगळे एकाच टाईपचे असणार ना 10 पर्यंत. कोणत्या टाईपचे? स्ट्रक्ट रेक्टँगल टाईपचे. ओके, सो व्हेरिएबल आपण कसं डिक्लेअर करतो? स्ट्रक्चरचं स्ट्रक्ट स्टुडंट सपोज S1 S2. ओके, सो आता हे सगळे एकाच टाईपचे स्ट्रक्ट स्टुडंट. ओके, सो मी जर S3 S4 S5 S6 S7 S8 S9 S10 जर एवढे डिक्लेअर केले, सो मला प्रत्येकाची व्हॅल्यू स्कॅन करावी लागेल. प्रिंटफ एंटर रोल नंबर अँड नेम ऑफ द स्टुडंट 1 मग स्कॅन करायचं. परत प्रिंटफ एंटर रोल नंबर अँड नेम ऑफ द स्टुडंट 2, परत प्रिंटफ स्कॅन आहे. परत ह्याच्यासाठी थर्ड स्टुडंट 3 चे रोल नंबर नेम साठी स्कॅन आहे. असं तुम्हाला 10 टाइम्स करावं लागेल. ओके, सो दिस इज नॉट फिजिबल सोल्युशन. पण हे जे S1 to S10 जे आपण स्टुडंटचे व्हेरिएबल डिक्लेअर केले ते ऑल सगळे एकाच टाईपचे आहेत. ओके, सो एका टाईपचे असेल तर आपण त्याला रिप्लेस करू शकतो ॲरेनी. ओके, सो ॲरे ऑफ अ स्ट्रक्चर मीन्स व्हॉट की स्ट्रक्चर व्हेरिएबलचा ॲरे डिक्लेअर करायचा. ओके, नाव बघा स्ट्रक्ट किंवा आता मी एम्प्लॉई घेते. तुम्हाला मी होमवर्क पण दिलेलं पण अजून कोणीच केलेला नाहीये. सो आता सपोज स्ट्रक्ट एम्प्लॉई. ओके, ठीक आहे. नाउ स्ट्रक्ट एम्प्लॉई मध्ये सपोज मी EID घेतलं म्हणजे एम्प्लॉईचा ID, देन नेम एम्प्लॉई नेम. ओके, देन इंट सॅलरी. ठीक आहे, and then कॅर ऍड्रेस. ओके, सो हे मी 4 काय घेतले, मेंबर्स घेतले एम्प्लॉईचे. ओके, नाउ आय वॉन्ट टू ऍड द इन्फॉर्मेशन अबाउट 5 एम्प्लॉईज. ओके, सो एक वन वे काय आहे की तुम्ही काय करणार, स्ट्रक्ट एम्प्लॉई E1 E2 E3 E4 E5 करणार. बरोबर, ठीक आहे. देन तुम्ही काय करणार, 1 by 1 इन्फॉर्मेशन घेणार. सपोज एंटर EID नेम किंवा एंटर ID नेम सॅलरी अँड ऍड्रेस ऑफ एम्प्लॉई 1. ओके, असं घेणार जे आपण नॉर्मल जे आपण शिकलेलो आहे ते नाही. ID %D, नेम %S, सॅलरी पण %D आणि ऍड्रेस %S. सो ID %D आहे, सो ampersand E1 dot EID. ओके, देन %S, सो ampersand लिहायचं नाही, सो E1 dot ENAME. देन सॅलरी इंटिजर आहे, सो ampersand E1 dot salary. ओके, देन %S ऍड्रेस, सो ampersand लिहायचं नाही %S साठी, सो E1 dot ऍड्रेस. ओके, हे झालं एका एम्प्लॉईचं. असंच तुम्ही परत सेम हे 2 स्टेटमेंट एम्प्लॉई 2 साठी लिहिणार, परत एम्प्लॉई 3 साठी, एम्प्लॉई 4 साठी, एम्प्लॉई 5 साठी. ओके, आणि प्रिंट करताना परत
हे स्टेटमेंट आयडी इक्वल टू नेम इक्वल टू सॅलरी इक्वल टू. ओके, सो हा आपला कोड काय होतोय, लेंदी होतोय. मग आपण काय करू शकतो की E1 to E5 हे एकाच टाईपचे आहे स्ट्रक्ट एम्प्लॉईचे, सो आपण ह्याचा एक ऍरे करू शकतो. ओके, सो ऍरे कसा करणार बघा. मग ऍरे केल्यामुळे हे कट होऊन जाईल. ठीक आहे, सो ऍरे केला की कसा ऍरे करायचं बघा. आता जसं आपण सब्जेक्टचा ऍरे केलता ना, तसंच मला किती एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन पाहिजे, 5. ओके, सो ह्याच्यामध्ये मेमरी अलोकेशन मध्ये काहीच डिफरन्स येणार नाही. सेम जसं आपण सिंगल व्हेरिएबल करतो तसंच करणार होणार. ओके, सो मेमरी अलोकेशन कसं होणार बघा, मला पहिले एक्सप्लेन करते ते. सो किती केले आपण, E5 केले ना. सो E0 साठी मेमरी अलोकेशन, E1 साठी मेमरी अलोकेशन, E2 साठी मेमरी अलोकेशन. ओके, आता मी इथं फक्त एक्झाम्पल म्हणून आपण काय करूयात, म्हणजे प्रॉपर मला एक्सप्लेन करता येईल त्याच्यासाठी मी फक्त 3 घेते 5 च्या ऐवजी. ओके, सो 0 to 3 आहे ना, म्हणजे साईज किती, E0, E1 आणि E2. ओके, सो हे जे ऍरे आहे हा कोणत्या टाईपचा आहे, स्ट्रक्ट एम्प्लॉई, म्हणजे 3 एम्प्लॉईज आहेत त्याच्यामध्ये. सो E0 मध्ये पण काय असणार, EID साठी, नेम साठी, सॅलरी साठी आणि ऍड्रेस साठी स्पेस. इथे पण तसंच, बिकॉज E1 इज ऑल्सो द टाइप ऑफ स्ट्रक्ट एम्प्लॉई. ओके, जसं E1 असतं स्ट्रक्ट एम्प्लॉई, मग E1 ला मेमरी अलोकेट कशी होती, जेवढी त्या मेंबरची साईज आहे तेवढी. सेम इथे पण तसंच होणार. ओके, सो इथे पण कसं होणार, आता E1 साठी आयडी साठी एक स्पेस, ई नेम साठी 30 बाईटची, आयडी साठी 2 बाईटची, सॅलरी साठी 2 बाईटची आणि ऍड्रेस साठी परत 3 बाईटची. ओके, नाउ E2. ओके, EID, ई नेम, सॅलरी अँड ऍड्रेस. जर आपण 5 केलं तर E3 आणि E4 साठी असं मेमरी अलोकेशन होणार. ओके, सो मेमरी अलोकेशन सेम आहे जसं आपण सेपरेट ऑब्जेक्ट जरी, सेपरेट व्हेरिएबल जरी डिक्लेअर केलं, सेम तसंच. ओके, नाउ आता आपला जो कोड आहे तो कसा रेड्यूस होतो ते बघा. आता लूप आहे ना, हे ऍरे म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू घेण्यासाठी लूप लागणार. सो आता आपण कसं करणार बघा, फॉर I इज इक्वल टू 0, इथे एक I करून द्या. I is less than or not equal to, I is less than 3, I plus plus. ओके, बिकॉज 0, 1, 2, 3 एम्प्लॉईजचं करायचं, सो मी 3 चा ऍरे केला. 5 एम्प्लॉईजचा असेल तर 5 चा ऍरे, सो 0 to 4 अशी मेमरी अलोकेट होणार. ओके, नाउ आता इथे आपण करणार एंटर आयडी, नेम, देन सॅलरी, ऍड्रेस ऑफ एम्प्लॉई, पर्सेंट डी, आणि पर्सेंट डी कायसाठी, आय नका लिहू बिकॉज आय 0 आहे ना. 0 म्हणजेच काय, फर्स्ट एम्प्लॉई. सो आपण इथे काय करू, I plus 1. ओके, म्हणजे I 0 असेल तेव्हा आपण एम्प्लॉई 1 च करतोय, I 1 असेल तेव्हा एम्प्लॉई 2 च करतोय. ओके, नाउ स्कॅनएफ, पर्सेंट डी फॉर आयडी, पर्सेंट एस फॉर नेम, पर्सेंट डी फॉर सॅलरी, पर्सेंट एस फॉर ऍड्रेस. आता बघा कसं करायचं. आता हा ऍरे आहे, जसं मगाशी आपण E1 डॉट रोल नंबर डायरेक्ट लिहिलं, बिकॉज E1 हा ऍरे नव्हता. ओके, नाउ आता व्हेरिएबल जे आहे ते ऍरे आहे. सो कसं करायचं बघा, एम्परसंड E of I डॉट रोल नंबर. ओके, नाउ पर्सेंट एस ला एम्परसंड लिहायची गरज नाही. सो E of I डॉट ई नेम, इथे आहे आयडी, EID. ओके, नाउ नेक्स्ट आहे सॅलरी. सो एम्परसंड E of I डॉट सॅलरी, आणि लास्ट काय पर्सेंट एस, सो त्याला एम्परसंड लिहायची गरज नाही. E of I डॉट ऍड्रेस. बघा, म्हणजे फक्त फॉर लूप टाकलं की आता हे स्टेटमेंट आपल्याला मगाचे जरी मी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले असते, E1, E2, E3, तरी प्रिंटएफ, स्कॅनएफ मला टोटल ह्या 2 लाईन्स 3 टाइम्स लिहाव्या लागल्या असत्या, म्हणजे टोटल 6 लाईन झाल्या असत्या. पण आता 2 लाईन मध्येच आपलं काय झालंय, कम्प्लीट झालंय. मग इथे तुम्ही 10 चा जरी केला ऍरे तरी पण इथे फक्त तुमचं चेंज होणार, बाकी एवढ्या 2च लाईन येणार. येते लक्षात, फक्त चेंज काय होणार आहे, कंडिशन चेंज होणार. इथे तुम्ही 10 एम्प्लॉईजचं जरी केलं तरी पण फक्त इथे 10 लिहिणार, बाकी ह्या 2च स्टेटमेंट येणार. ओके, आणि जर आपण E1 to E10 केलं तर आपल्याला हे 2 स्टेटमेंट किती वेळेस लिहावे लागतील, 10 टाइम्स लिहावे लागतील, म्हणजे टोटल 20 स्टेटमेंट होतील. ओके, मग इथे तुम्ही 10 लिहा, 20 लिहा, 30 लिहा, हे
एवढेच ट्रू स्टेटमेंट येणार, फक्त इथं कंडिशन काय होणार, चेंज होणार. लक्षात, ठीक आहे. सो कसं वर्क होतं ते सांगते, की पहिल्यांदा आय काय होणार बघा, 0 होणार. 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू आहे. नाउ स्क्रीनवर डिस्प्ले होईल एंटर आयडी, नेम, सॅलरी, ऍड्रेस ऑफ एम्प्लॉई, I+1 म्हणजे काय, 0 आहे म्हणजे फर्स्ट एम्प्लॉईचा. ओके, सो आता जी व्हॅल्यू तुम्ही पहिले आयडी स्कॅन करणार ती कुठे जाणार, I0 आहे ना, सो ई ऑफ 0 च्या ई आयडी मध्ये, सो ई ऑफ 0 च्या ई आयडी मध्ये सपोज मी 10 टाकलं. देन नेम, सपोज मी एबीसी टाकलं, कुठे जाणार, ई ऑफ 0 च्या ई नेम मध्ये, ई ऑफ 0 च्या ई नेम मध्ये. सॅलरी कुठे जाणार, ई ऑफ 0 च्या सॅलरी मध्ये, बिकॉज आय इज 0, सपोज टाकली 10,000. आणि ऍड्रेस जो टाकलाय तो ई ऑफ 0 च्या ऍड्रेस मध्ये, सपोज टाकलं पुणे. ओके, नेक्स्ट टाइम आय किती होणार, 1 होणार. ओके, 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. सो जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार बघा, ई ऑफ 1 च्या ई आयडी मध्ये, बिकॉज I1, सपोज इथे 20 टाकलं. नाव इथे PQR टाकलं. सॅलरी सपोज 5,000 टाकलं. आणि इथं ई ऑफ आय म्हणजेच काय, ई ऑफ 1 च्या ऍड्रेस मध्ये सपोज मुंबई, म्हणजे ते प्रत्येक ब्लॉक मध्ये जाते वेगळं. ओके, नाउ I2 झाला. 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू एंटर आयडी, नेम, सॅलरी, ऍड्रेस ऑफ एम्प्लॉय, I+1 म्हणजेच काय, 3. ओके, नाउ जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती ई ऑफ 2 च्या ई आयडी मध्ये जाणार. सपोज मी टाकली 30, नंतर एलिमेंट टाकलं, सपोज एम्प्लॉई नेम, सो ई ऑफ 2 च्या ई नेम मध्ये जाणार. सॅलरी 15,000, नंतर ऍड्रेस टाकला सपोज नाशिक, तो कुठे जाणार, ई ऑफ 2 च्या नाशिक मध्ये, ई ऑफ 2 च्या ऍड्रेस मध्ये जाणार. लक्षात, नाउ I3 होणार. कंडिशन फॉल जर तुमचा अरे 5 चा असेल तर हेच कंटिन्यू होईल लूप. ओके, नाउ आता मेन मेमरी मध्ये व्हॅल्यू गेले, सो प्रिंट करताना सेम हेच लूप, फक्त स्कॅनएफ च्या ऐवजी प्रिंटएफ. लक्षात, ठीक आहे. सो हे झालं, तुम्ही काय केलं इथे, अरे ऑफ अ स्ट्रक्चर केलं. स्ट्रक्चरचा अरे, अरे विदिन अ स्ट्रक्चर नाही, अरे ऑफ अ स्ट्रक्चर केलं. ओके, नाउ ओके, नाउ कॅर किंवा इंट EID ओके, इथे पण तुम्ही अरे डिक्लेअर करू शकता बघा. असं तुम्हाला 5 एम्प्लॉईजचा पाहिजे, 3 असं पण करू शकता, किंवा मेन मध्ये, आता मेन मध्ये तुम्हाला दाखवले तर मी इथे असं दाखवते, म्हणजे ह्या वेळी पण तुम्ही अरे ऑफ स्ट्रक्चर करू शकता. आता इथे घ्यायची गरज नाही. ओके, जस्ट इंट आय घ्या, बिकॉज आपल्याला अरे आहे, सो लूप मध्ये लागतं. सो इथे आता फॉर I is equal to 0, I is less than 5 घेतले आता आपण I++. ओके, नाउ printf enter ID, name, salary and address of employee, %d, आणि %d म्हणजे आपण जेव्हा I0 असेल तेव्हा आपण फर्स्ट एम्प्लॉईचं करतोय, सो I+1. बघा इथे आय इन्क्रीमेंट नाही होत, फक्त आपण व्हॅल्यू डिस्प्ले करतोय आयची +1 करून. I++ करेल तेव्हा इन्क्रीमेंट होईल, इथे फक्त आपण I+1 केले. ओके, नाउ स्कॅनएफ, आयडी आहे, सो %d, देन नेम आहे, देन सॅलरी आहे, देन ऍड्रेस आहे. ओके, तो आता एम्परसँड, जे कॅरेक्टर अरे आहे त्याच्या आधी एम्परसँड लिहायचं नाही. देन ई ऑफ आय डॉट ई नेम, कॉमा, एम्परसँड ई ऑफ आय डॉट सॅलरी, कॉमा, ई ऑफ आय डॉट ऍड्रेस. ओके,
ampersand EID ename. ओके, ठीक आहे. हे झालं व्हॅल्यू एंटर. नाव प्रिंट करायच्या आहेत. तो प्रिंट करताना पहिल्यांदा बघा आपण काय करूयात, ह्या फॉर्मॅट मध्ये आपण प्रिंट करू. आता प्रिंट करताना आता आपण टेबल फॉर्मॅट मध्ये प्रिंट करू. बघा, आयडी, नेम, सॅलरी अँड ऍड्रेस असं हेडिंग येईल एकदाच. ओके, आणि ह्याच्या खाली आपण ज्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत 5 एम्प्लॉईजच्या त्या प्रिंट होतील, ज्या तुम्ही टाकताल त्या. ओके, इथं ज्या व्हॅल्यूज टाकताल त्या प्रिंट होतील. आता काय करायचं बघा त्याच्यासाठी, आता हे एकदाच आहे की नाही, हे मग ते लूपच्या आधी लिहायचं, बिकॉज एकदाच लाईन आहे की नाही आयडी वगैरेची, सो ती एकदाच आधी लिहून टाकायची. सो बघा, आयडी स्लॅश टी, बिकॉज स्पेस पाहिजे, देन नेम स्लॅश टी, देन सॅलरी. लूप मध्ये जर हे टाकलं तर ते लूप मध्ये इच टाइम प्रिंट होईल. ओके, ऍड्रेस हे झालं. नाऊ आता इथे लूप टाकायचं खाली. देन आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 5, आय प्लस प्लस. ओके, सो प्रिंट कसं करायचं बघा, स्लॅश एन पहिले, तर पहिले आयडी प्रिंट करायचं आपल्याला. ओके, सो आयडी म्हणजे %d, त्याच्या पुढे नेम प्रिंट करायचे, पण आयडी आणि नेमच्या मध्ये काय आहे, स्लॅश टी. मग इथे पण तुम्हाला प्रिंट करताना स्लॅश टी द्यावा लागेल. आणि नेम म्हणजे काय, %s. ओके, परत नेम आणि सॅलरी मध्ये स्लॅश टी, आणि सॅलरी म्हणजे काय, %d. ओके, व्हॅल्यू प्रिंट करायची ना तिथे, आणि देन परत सॅलरी आणि ऍड्रेसच्या मध्ये स्लॅश टी. ओके, देन ऍड्रेस काय आहे, %s आहे. ओके, नाव फक्त आता हे लिहून काढायचं, पर्सेंटेज कशासाठी, %d e of I dot eid. देन नेक्स्ट पर्सेंटेज e of I dot name. देन इथला %d e of I dot सॅलरी, आणि हा पर्सेंटेज e of I dot ऍड्रेस. आलं लक्षात, बस एवढंच करायचं. मग I1 0 होणार, ही लाईन प्रिंट होणार, I1 होणार, ही लाईन प्रिंट होणार, I2 ही लाईन, I3 ही लाईन, आणि I4 ही लाईन. आणि ही एकदाच म्हणून ती मी फक्त लूपच्या काय टाकली, आधी टाकली. ओके, सो आता आपण प्रिंट करूयात टेबल फॉर्मॅट मध्ये. सो स्लॅश एन पहिले आयडी, त्याच्यानंतर नेम, त्याच्यानंतर सॅलरी, and then address. Okay, now for I is equal to 0, जर ही लाईन मी लूप मध्ये टाकली आयडी, नेम, सॅलरीची, तर ती 5 टाइम्स प्रिंट होईल. आपल्याला फक्त ती एकदाच पाहिजे म्हणून ती लूपच्या आधी टाकली. ओके, नाउ printf. आता आयडी इक्वल टू, नेम इक्वल टू, सॅलरी इक्वल टू लिहायची गरज नाही, बिकॉज आपण ऑलरेडी कॉलमला ते नेम दिलेलं आहे. ओके, सो आयडीच्या खाली आयडी, सो %d, त्याच्या पुढे स्लॅश टी, देन नेम, नेम साठी %s, देन अगेन आपण वरती नेम आणि सॅलरी मध्ये दिलंय ना स्लॅश टी, सो इथे पण व्हॅल्यू मध्ये पण स्पेस येणार, स्लॅश टी एवढी म्हणजे टॅब एवढी. देन पहिला %d e of I dot eid, then e of I dot ename, then e of I dot salary, then e of I dot address. ओके, बस झालं. नाउ रिटर्न 0. सेव्ह. हे झालं आपलं ॲरे ऑफ अ स्ट्रक्चर. बघा आता एम्प्लॉई 1. ओके, तो आयडी, नेम, आयडी, नेम, सॅलरी, ऍड्रेस. ओके, आता एम्प्लॉई 2, आयडी, नेम, सॅलरी, ऍड्रेस बरोबर टाकायचं आहे बघा. देन आयडी, नेम, सॅलरी आणि ऍड्रेस. ठीक आहे, परत 4th एम्प्लॉई, सॅलरी अँड ऍड्रेस. बघा
सॅलरी ऍड्रेस. बघा लक्षात, ठीक आहे, ह्या वेनी करायचंय प्रोग्राम. बघा तर हे झालं तुमचं आउटपुट, एका खाली एक आले प्रॉपर. ओके, जर आता आपण अरे ऑफ स्ट्रक्चर जर हे घेतलंच नसतं तर आपल्याला ह्या जो दोन लाईन्स आहेत ते आपल्याला 10 टाइम्स 5 टाइम्स लिहाव्या लागल्या असत्या. ही आपण लाईन प्रिंट करायची आपल्याला 5 टाइम्स लिहावी लागली असते, पण तेच आपण 1 टाइम फक्त लूप मध्ये टाकलं तरी पण होऊन जाते. आता जर तुम्हाला 10 एम्प्लॉईजचं पाहिजे तर इथे फक्त 10 करायचं जस्ट, आणि इथे फक्त कंडिशन चेंज करायची. ठीक आहे, किंवा तुम्ही रन टाइम पण घेऊ शकता, एंटर हाऊ मेनी एम्प्लॉईज यू वॉन्ट, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही अरे काय करू शकता, डिक्लेअर करू शकता अकॉर्डिंग टू दॅट ऑल्सो. फक्त एवढीच लाईन चेंज करायची, फक्त कंडिशन, आणि इथे काहीच चेंज नाही करायचं. मग बघा जर आपल्याला 10 एम्प्लॉईज रिक्वायर्ड असतं मग आपण E1 E2 E3 E4 E5 असं 10 पर्यंत केलं असतं, तर ह्या 2 लाईन्स आपल्याला 10 टाइम्स म्हणजे 20 लाईन झाल्या असत्या, आणि ही एक लाईन 10 टाइम्स म्हणजे 20 + 10 30 लाईन झाल्या असत्या. पण किती आपण अरे ऑफ स्ट्रक्चर घेतल्यामुळे लूप मध्येच फक्त आपण त्या रिपिटेटिव्ह लाईन काय करतो, इन्सर्ट करतो. ओके, आता तुम्हाला होमवर्क म्हणून काय करायचं, आता तुम्ही टेबल फॉर्मॅट मध्ये प्रॉपर डिस्प्ले करायचं आहे. बघा रेक्टँगल स्ट्रक्चर घ्या. ओके, आणि 10 रेक्टँगल म्हणजे अरे ऑफ स्ट्रक्चर आर ऑफ 10 घ्या, आणि 10 रेक्टँगलचे मला व्हॅल्यूज डिस्प्ले करायच्या, लेंथ, ब्रेथ, त्याचा एरिया अँड पेरिमीटर. ओके, सो लेंथ ब्रेथ वगैरे तुम्ही व्हॅल्यू घ्यायची, स्कॅन करायची, जसं मी ID वगैरे केलं तसं, आणि एरिया आणि पेरिमीटर काय करायचे, कॅल्क्युलेट करून मग शेवटी काय करायचंय, डिस्प्ले करायचंय. ओके, सो हा तुम्हाला होमवर्क आहे. एरिया आणि पेरिमीटरची व्हॅल्यू स्कॅन करायची नाही, जसं आपण प्रोग्राम मध्ये फ्रॉम द लेंथ आणि ब्रेथ वी हॅव कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ एरिया अँड पेरिमीटर, लाईक दॅट you only scan the length and breadth. Okay, and you are going to calculate the area and perimeter of 10 rectangles. मग R of 0 मध्ये त्याचं लेंथ, ब्रेथ, एरिया, पेरिमीटर सेव्ह असेल. R of 1 मध्ये लेंथ, ब्रेथ असं सेव्ह असेल. आणि तसंच तुम्हाला जसं आपण एम्प्लॉईचं रेकॉर्ड टेबल फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले केलं तसं तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे 10 रेक्टँगलचं. ओके, आफ्टर दॅट स्टुडंटचं पण एक करा. सो 5 स्टुडंटचं घ्या, जास्त करू नका. 5 स्टुडंटचं काय काय करायचं बघा, डिस्प्ले टेबल फॉर्मॅट मध्ये रोल नंबर, नेम, ऍड्रेस, ब्रांच, ओके, अँड इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे असेल ते, असं 5 स्टुडंटच्या व्हॅल्यूज काय झाल्या पाहिजे, डिस्प्ले झाल्या पाहिजे. ओके, सो हे करायचं आहे तुम्हाला दोन्ही प्रोग्राम युजिंग अरे ऑफ स्ट्रक्चरने. ओके, त्याच्यानंतर आता लास्ट जो पॉइंट आहे अरेचा तो आहे passing array as a passing structure as an argument to function. जसं आपण array पास केलं की नाही फंक्शनला, तसं आता आपल्याला passing structure as an argument to the function. ओके, त्याच्यानंतर बघा एक तुम्हाला असा पण पॉइंट असेल सिलेबस मध्ये, पॉइंटर टू स्ट्रक्चर. ओके, तर हा पण पॉइंट आपण पॉइंटर चॅप्टरचा आपला लास्ट चॅप्टर आहे तो झाल्यानंतर घेणार आहे. जसं तुम्हाला फंक्शन मध्ये मी कॉल बाय रेफरन्स सांगितलं, पॉइंटर चॅप्टर मध्ये घेणार आहे, बिकॉज कॉल बाय रेफरन्स मीन्स तिथे पॉइंटरचा यूज होतो, आणि पॉइंटर टू स्ट्रक्चर मध्ये पण पॉइंटरचा यूज होतो. सो हा जो पॉइंट आहे स्ट्रक्चर चॅप्टर मधला तो आपला पॉइंटर चॅप्टर मध्ये होऊन जाईल. ओके, सो आता काय करायचं की जसं आपण फंक्शनला साधी फंक्शन विथ आर्ग्युमेंट, सो इंटिजर व्हॅल्यू पास केली, फ्लोट पास केली, कॅर पास केली, देन आपण इंटिजर अरे पास केला इन 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल ऍज अ आर्ग्युमेंट टू द फंक्शन. ओके, फंक्शन विथ आर्ग्युमेंट मध्ये तसंच आता आपण स्ट्रक्चर पास करणार ऍज अन आर्ग्युमेंट टू द फंक्शन. ओके, सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये. आता स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट म्हणून पास करणार, जसं 1 डायमेन्शनल अरे आपण डिक्लेअर करताना जर मला 1 डायमेन्शनल अरे पास करायचा असेल तर आपण कसं करायचं, व्हॉइड डिस्प्ले फॉर एक्झाम्पल फंक्शन आहे, आणि 1 डायमेन्शनल अरे पास करायचा असेल तर अरेचा टाईप आणि ब्रॅकेट. ओके, ह्याचं मिनिंग काय की आपण 1 डायमेन्शनल अरे पास करणार. तसंच जर तुम्हाला स्ट्रक्चर पास करायचं असेल तर बघा काय करणार, स्ट्रक्ट कीवर्ड, देन स्ट्रक्चरचं नेम,
आलं का लक्षात? बस एवढंच देणार. बिकॉज आपण आता स्ट्रक्चर पास करणार आहे ना. जसं मी ऍरे जर मला पास करायचा असेल तर नॉर्मली आपण ऍरे असा डिक्लेअर करतो. ओके, सो आपण पास करताना फक्त व्हेरिएबल नेम देत नाही, बाकी देतो. आलं लक्षात? जसं इंटिजर व्हॅल्यू मला पास करायची तर आपण डिक्लेअर कसं करतो बी, पण डिक्लेअर करताना कसं पास करतो, फक्त त्याचा डेटा टाइपच पास करतो. ओके, सो स्ट्रक्चरचं व्हेरिएबल आपण कसं डिक्लेअर करतो, मेन मध्ये स्ट्रक्ट स्टुडंट एस. मग आता मला हा एसच पास करायचा. जसं तुम्हाला बी टाइप पास करायचा असेल तर तुम्ही पास काय करता, डिक्लेअर करताना ओनली इंटिजर. ऍरे करायचा आहे तर पास करताना फक्त व्हेरिएबल नेम देत नाही आणि इंट आणि सबस्क्रिप्ट देता. आता मला स्ट्रक्चर पास करायचा आहे, म्हणजे स्ट्रक्चर व्हेरिएबल पास करणार. सो स्ट्रक्चर व्हेरिएबल कसं डिक्लेअर करता, स्ट्रक्ट स्टुडंट. सो फक्त तुमचं एवढाच तुम्ही फक्त काय करणार, आर्ग्युमेंट मध्ये पास करणार. ओके, जर ऍरे असेल तर कसं पास करणार, स्ट्रक्ट स्टुडंट आणि ऍरे, म्हणजे ऍरे ऑफ स्ट्रक्चर पास करायचा असेल तर. ओके, पण तुम्हाला ऍरे ऑफ स्ट्रक्चर येत नाही, यू जस्ट तुम्हाला काय येतं, हाऊ टू पास स्ट्रक्चर ऍज अन आर्ग्युमेंट टू द फंक्शन. सो आर्ग्युमेंट जेव्हा तुम्ही ऍरे डिक्लेअर करता, ज्याला तुम्हाला आर्ग्युमेंट पास करायचं आहे स्ट्रक्चरचं, तेव्हा तुम्ही काय देणार, फक्त स्ट्रक्ट कीवर्ड अँड देन स्ट्रक्चरचं नेम. तुमचं एम्प्लॉई असेल, रेक्टँगल असेल, अजून जे तुम्ही नेम, जी इन्फॉर्मेशन स्ट्रक्चरची क्रिएट केलेली असेल, इथे फक्त काय येणार, स्ट्रक्चरचं नेम येणार. ओके, सो पास करायचं आहे तुम्हाला आर्ग्युमेंट कोणतं, स्ट्रक्चर. कशाला, फंक्शनला. तर तुम्ही काय करणार, रिटर्न टाइप जो फंक्शनचा असेल तो. ओके, त्याच्यानंतर फंक्शनचं नेम जे असेल ते. ओके, देन स्ट्रक्ट कीवर्ड कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, अँड देन स्ट्रक्चर नेम. मग तुम्ही स्ट्रक्चर नेम जे दिलेला असेल ते. ओके, आता फॉर एक्झाम्पल आता आपण एक स्टार्टिंगचा जो सिंपल प्रोग्राम केलता तो आपण फक्त कशाने करूयात, फंक्शनने करू. ओके, सो आता जस्ट मी याच्यामध्ये पास केलं रोल नंबर आणि नेम, दोनच व्हॅल्यू घेऊ फक्त. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर फंक्शन. सो आपण काय करूयात, व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी फक्त आपण फंक्शन घेऊ. ओके, सो void display. ओके, आता मला याला स्ट्रक्ट ऍज अन आर्ग्युमेंट पास करायचे. सो स्ट्रक्चर कीवर्ड कंपल्सरी, देन तुमच्या स्ट्रक्चरचं जे नेम असेल ते. बस एवढंच. ओके, नाव आता आपण काय करायचं, मेन मध्ये जसं आर्ग्युमेंट जर इंटिजर आहे डिक्लेअर करताना तर आपण पहिले त्याची व्हॅल्यू घेतो. ठीक आहे, इंट 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 पास केलं मी, मग दोन्ही व्हॅल्यू घेणार इंटिजरच्या आणि मग फंक्शन कॉल करणार. तसंच आता फंक्शन एकदा रिकॉल करा. आता मी इथे आर्ग्युमेंट काय पास केलेलं आहे, स्ट्रक्चर. सो पहिले मला त्या स्ट्रक्चरची व्हॅल्यू घ्यावी लागेल, देन मी डिस्प्ले फंक्शन कॉल करणार. आणि स्ट्रक्चरची व्हॅल्यू मीन्स नथिंग बट काय, की त्याच्यामध्ये जे मेंबर्स आहेत त्याची व्हॅल्यू घेणं. ओके, सो पहिल्यांदा मला स्ट्रक्ट व्हेरिएबल पास करायचा आहे. सो पहिले मला ते डिक्लेअर करावं लागेल इथे. ओके, देन मी त्याची व्हॅल्यू घेणार. सो एस ची व्हॅल्यू मीन्स व्हॉट, एस साठी मेमरी ब्लॉक होतो असाइन. ओके, रोल नंबर आणि नेम साठी. मग एस ची व्हॅल्यू घेणार, म्हणजेच काय घेणार, की त्याच्यामध्ये रोल नंबर आणि नेमची व्हॅल्यू घेणार. ओके, सो एंटर रोल नंबर. कसं करणार, स्कॅनएफ %d. सो पहिले रोल नंबरची व्हॅल्यू घ्या, एस डॉट रोल नंबर. सो तुम्ही जे स्ट्रक्चर व्हेरिएबल पास करणार आहे ना, सो त्याचे ऑल व्हॅल्यूज पहिल्यांदा तुम्ही घ्यायच्या. ओके, %s एस डॉट नेम. ओके, आता एस मध्ये दोन स्टुडंट मध्ये दोनच मेंबर होते, सो दोघांचे व्हॅल्यूज घेऊन झाल्यात. मीन्स आता एस पास करायचं. जसं मी इंट जर असेल फंक्शनला पास, तर पहिले आपण इंटिजर व्हॅल्यू घेतो, मग ती कॉल करताना पास करतो. ओके, नाव आता इथे काय आहे, स्ट्रक्ट टाइपचं आहे. तर स्ट्रक्ट टाइपचं व्हेरिएबल काय, एस. सो त्याची व्हॅल्यू रोल नंबर आणि नेम घेऊन झाली. सपोज मी इथे टाकली 10 आणि इथे टाकलं एबीसी, तर एसच्या नेम मध्ये गेलं आणि एसच्या रोल नंबर मध्ये गेलं. नाव एस मध्ये व्हॅल्यू आता घेऊन झालेली. आता एस पास करायचं. सो आपण काय करू, डिस्प्ले आपण डायरेक्टली करतो ना मेन मध्ये, त्याच्याऐवजी आपण फंक्शननी करू डिस्प्ले. सो इथे काय पास करणार मी, एस. जसं ऍरे पास करताना ओनली ऍरे नेम पास करतात, तसं स्ट्रक्ट टाइपचं व्हेरिएबल पास करताना फक्त हा एस पास करायचा. बिकॉज हा एस अल्टिमेटली कोणत्या टाइपचा आहे, स्ट्रक्ट स्टुडंट टाइपचा आहे. ओके, जसं मी कॉल करताना इंट ए नाही पास करत, मी फक्त काय पास करते, ए फक्त, इंट नाही कॉल करताना. ओके, सेम त्याच वेनी
डिस्प्ले फंक्शन कॉल करताना फक्त स्ट्रक्ट स्टुडंट टाईपचं व्हेरिएबल पास करायचं, दॅट इज एस. ओके, सो आता एस जाणार मीन्स व्हॉट, एस बरोबर ही पूर्ण व्हॅल्यू जाणार, ते पूर्ण मेमरी ब्लॉक जाणार. ओके, देन रिटर्न 0 गेट सी जे असेल ते मेन कम्प्लीट, अँड देन डिस्प्ले फंक्शनची डेफिनेशन. सो डेफिनेशन लिहिताना आपण परत लिहितो स्ट्रक्ट स्टुडंट म्हणजे डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम. ओके, हा एस कॉल झाला, तो इथे कॉपी झाला या एस मध्ये. सो एस कॉपी झाला मीन्स व्हॉट, त्याच्यासोबत रोल नंबर आणि नेम गेलं. सो जस्ट आता आपण प्रिंट करू, रोल नंबर इज इक्वल टू %d s डॉट रोल नंबर. फक्त जे मेन मध्ये प्रिंट करायचं ना, सो तुम्हाला ते एक पॉइंट आहे की फंक्शनला अरे स्ट्रक्चर कसं पास करायचं. सो आपण त्याच्यासाठी फक्त जे डिस्प्ले केलेले नाही, हे जे 2 लाईन मेन मध्ये त्या फक्त आपण फंक्शननी डिस्प्ले केलं. ओके, जसं तुम्हाला माहिती आहे आपण फंक्शनचे प्रोग्राम बघितलेत. तर आउटपुट फॅक्टोरियल ऑफ अ नंबर युजिंग फंक्शन करा, विदाउट युजिंग फंक्शन करा, आउटपुट तर सेमच आहे. सेम तसंच की आपण काय करायचं, स्कॅन केल्यानंतर लगेचच प्रिंट करायचं रोल नंबर इक्वल टू नेम इक्वल टू, फक्त तीच व्हॅल्यू आपण युजिंग फंक्शन प्रिंट केली. सो आपण काय केलं, पहिले व्हॅल्यू स्कॅन केल्यानंतर एस पाठवलं फंक्शनला, एस जाणार मीन्स व्हॉट, त्याच्यासोबत त्याची रोल नंबर आणि नेमची व्हॅल्यू जाणार, किंवा जे काही तुम्ही मेंबर्स घेतले असेल त्याची, तो एस कॉपी होणार इथे, आणि जस्ट आपण एस डॉट रोल नंबर आणि नेम काय केलं, प्रिंट केलं. ओके, ऍज सिम्पल ऍज दॅट. एकदम सिम्पल आहे बघा, काहीच अवघड नाहीये. सो आपला पहिला प्रोग्राम आपण काढूयात, त्यातच चेंजेस करू. बघा इथे, सो आपण इथे काय करूयात, एक डिस्प्ले मेथड घेऊ, void डिस्प्ले, आणि ह्याला फक्त स्ट्रक्ट स्टुडंट. ओके, हे झालं. नाव इथे तर S1, आता फक्त मी S च्या ऐवजी इथे S1 घेतलंय. तर या व्हॅल्यू इथे प्रिंट नाही करायच्या. इथे डिस्प्ले फंक्शन स्कॅन केलं, डिस्प्ले फंक्शन कॉल करायचं, त्याला S1 पास केला. नाव इथे खाली डिस्प्ले फंक्शनची डेफिनेशन दिली. फक्त जे आपण मेन मध्ये प्रिंट करणार होतो ते फक्त डिस्प्ले फंक्शन मध्ये प्रिंट करायचं. ओके, बाकी काहीच फरक नाही, फक्त त्या 3 लाईन्स मी काढून डिस्प्ले फंक्शन मध्ये घेतला. एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. So enter the name of the student, roll number and then address. ओके, प्रिंट झालं. सो फक्त आपण काय केलंय की डिस्प्लेला हे स्ट्रक्चर काय केलंय, फक्त पास केलेले स्ट्रक्चर ऍज अन आर्ग्युमेंट. ओके, सो ऍरे जसं आपण डिस्प्ले केलं की नाही युजिंग डिस्प्ले फंक्शन, तसंच फक्त आपण डिस्प्लेचा जो कोड आहे मेन मधला तो फक्त आपण डिस्प्ले फंक्शन मध्ये ऍड केला. ओके, हे झालं तुमचं स्ट्रक्चर चॅप्टर कम्प्लीट. आता नेक्स्ट पॉइंटर स्टार्ट करण्याच्या आधी मी तुमचे जे स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन काय काय जे तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत ते, आणि प्लस मी जे तुम्हाला स्ट्रिंगचे जे तुम्हाला एक्स्ट्रा फंक्शन्स डिक्लेअर केले ते घेते नेक्स्ट लेक्चर मध्ये. आणि देन जे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले ट्युटोरियल एक्सरसाइज दिली होती प्रोग्राम साठी, तर त्यातले काही प्रोग्राम्स मी तुमचे नेक्स्ट लेक्चर मध्ये घेते आणि देन पॉइंटर स्टार्ट करेन. ओके.